नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी MS-CIT इरा सेशन 28 बघणार आहोत आणि यामध्ये 28 या सेशन मधलं नॉलेज चेक 1 आपण बघूया. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे यामध्ये, प्रिंट प्रिव्ह्यू मध्ये जर काही कॉलम्स किंवा रोज दिसत नसतील तर तुम्ही काय कराल? तर याचा आन्सर आहे फर्स्ट, प्रिंट सेटिंग बदलाल. नेक्स्ट आहे MS एक्सेल ऑनलाईन किंवा 360 तुमच्या फाईल आपोआप डॅश डॅश करते. तर याचा आन्सर आहे सेव्ह. एखाद्या एक्सेल शीट मध्ये चित्र इन्सर्ट करण्याकरिता तुम्हाला डॅश डॅश टॅबवर जाऊन पिक्चरवर क्लिक करावे लागते. याचा आन्सर आहे थर्ड, इन्सर्ट. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, साइन अप शीट वापरण्यामागचा उद्देश काय असतो? त्याचा आन्सर आहे चौथा, इच्छा असणाऱ्या मेंबरना रजिस्टर करणे. येस, या ठिकाणी ही टेस्ट पूर्ण झाली. एंड एक्झाम करूया. मराठीमध्ये आपण हे नॉलेज चेक सोडवलं. आपण त्याला इंग्लिश लँग्वेजमध्ये करूया. फर्स्ट नॉलेज चेक आपलं इथे पूर्ण झालं. आता आपण सेकंड नॉलेज चेक बघणार आहोत. स्टार्ट करूया. सेशन 28 मधील सेकंड नॉलेज चेक. फर्स्ट क्वेश्चन आहे, फ्रॉम वेअर कॅन यू सेट द डेट रेंज फॉर युअर वर्टिकल टाइमलाईन? करेक्ट आन्सर आहे याचा फर्स्ट, ॲक्सिस ऑप्शन बॉन्ड्स. नेक्स्ट आहे, you want to change the dates on your vertical timeline. You have double click on the date. Which option will open up from you now? तर करेक्ट आन्सर आहे याचा फोर्थ. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इमेजेस शोज अ व्हर्टिकल टाइमलाईन? तर यामध्ये व्हर्टिकल टाइमलाईन कोणती आहे? तर थर्ड आन्सर याचं करेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, यू हॅव अ चार्ट इन युअर एक्सेल टेम्पलेट. नाव यू वुड लाईक टू चेंज द बॅकग्राऊंड स्टाईल ऑफ द चार्ट. विच ऑप्शन शुड यू गो टू? करेक्ट आन्सर आहे याचं फर्स्ट, चार्ट डिझाईन. अँड लास्ट क्वेश्चन, यू शुड डॅश डॅश युअर फाईल बिफोर स्टार्टिंग टू एडिट द टेम्पलेट सो दॅट युअर वर्क डज नॉट गेट लॉस्ट. करेक्ट आन्सर आहे याचा सेकंड, सेव्ह. दोन नॉलेज चेक आपले या ठिकाणी पूर्ण झाले. आता आपण तिसऱ्या नॉलेज चेक बघणार आहोत. तर काळजीपूर्वक उत्तर द्या विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे बघा, व्हॉट मेक मेशी AI युनिक इन इव्हॅल्युएटिंग 3D मॉडेल्स? करेक्ट आन्सर आहे याचं थर्ड, इट यूज AI टू ऑप्टिमाइज टेक्स्चर अँड शेप्स. लास्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ मेजर क्रिएटिव्ह कॅपॅबिलिटी ऑफ मेशी AI? करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, इट जनरेट्स 3D assets and texture from the text descriptions. या ठिकाणी आपलं हे थर्ड नॉलेज चेक कंप्लीट झालं. आता आपण बघू फोर्थ नॉलेज चेक सेशन 28 मधील. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ डज सी क्लीनर डिटेक्ट जंक फाईल? तर याचं करेक्ट आन्सर आहे फोर्थ, ट्रॅक स्टोरेज पॅटर्न. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे, वाय डज सी क्लीनर मॉनिटर बॅकग्राऊंड ॲप? त्याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड, ऑप्टिमाइज बॅटरी यूज. तर या ठिकाणी आपलं फोर्थ नॉलेज चेक पूर्ण झालं. आपण आता बघूया सिम्युलेशन क्वेश्चन. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, इन मायक्रोसॉफ्ट एक्सेल सर्च फॉर अ व्हर्टिकल टाइमलाईन टेम्पलेट इन द सर्च बार एरिया अँड क्रिएट इट. तर या ठिकाणी सर्वात अगोदर काय करायचं, या सर्च फॉर ऑनलाईन टेम्पलेटमध्ये क्लिक करा. यामध्ये व्हर्टिकल टाइमलाईन ही एक टेम्पलेट येईल, यावरती क्लिक करा. त्यानंतर इथे क्रिएट करा. पुढे आहे, यू कॅन ॲड अँड डिलीट टॅब ॲज पर युअर नीड. नाव डिलीट द अबाउट टॅब गिवन इन वर्कशीट. तर यामध्ये आपल्याला एक टॅब डिलीट करायची आहे, अबाउट नावाची. ही जी शीट आहे ही डिलीट करायची. त्यासाठी सर्वात अगोदर डिलीट ऑप्शनला इथे क्लिक करा. यामध्ये डिलीट शीट या ऑप्शनला क्लिक करा आणि नंतर इथे डिलीट करा.
लास्ट क्वेश्चन आहे टेम्पलेट्स सिम्प्लिफाय द क्रिएशन ऑफ डॉक्युमेंट्स सो सर्च फॉर द स्पोर्ट साइन अप शीट टेम्पलेट इन द सर्च बार एरिया अँड क्रिएट इट. तर या ठिकाणी सगळ्यात अगोदर सर्च बारमध्ये क्लिक करा, त्यानंतर इथे स्पोर्ट साइन अप शीटवरती क्लिक करा, त्यानंतर इथे क्रिएट करा. तर या ठिकाणी आपलं हे सिम्युलेशन क्वेश्चन टेस्ट पूर्ण झाली. एंड एक्झाम करूया. आता आपण बघूया सेल्फ पाथ लर्निंग. प्रोसीड करूया. सेशन 28 चे सेल्फ पाथ लर्निंग. एकूण 4 प्रश्न आपल्याला यामध्ये दिलेले आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, आयडेंटिफाय द राईट स्टेप टू फाइंड अँड ओपन अ स्पोर्ट साइन अप शीट टेम्पलेट इन MS Excel. करेक्ट आन्सर आहे याचा सेकंड. गो टू templateoffice.com, टाइप स्पोर्ट साइन अप शीट. नेक्स्ट आहे बघा, इन ऑनलाइन MS Excel अ फाइल गेट्स ऑटोमॅटिकली सेव्ड. करेक्ट आन्सर आहे याचा ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन, you will need to double click in a cell to write something in it. करेक्ट आन्सर आहे याचा ट्रू. And last question, identify which of the following tools you will use to resize the height of a row in MS Excel. करेक्ट आन्सर आहे याचा फोर्थ, रिसाइजिंग कर्सर. या ठिकाणी आपलं हे सेशनचं सेल्फ पाथ कंप्लीट झालंय. आता आपण बघूया डू इट युअर सेल्फ. प्रॅक्टिकल प्रश्न बघूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, सेव्ह द गिवन एक्सेल टेम्पलेट ऑन युअर डेस्कटॉप विथ द नेम स्पोर्ट साइन अप शीट युझिंग फाइल टॅब अँड सेव्ह ॲज. तर हे जे टेम्पलेट आहे आपल्याला डेस्कटॉपवरती सेव्ह करायचं आहे. सर्वात अगोदर फाइल टॅबला क्लिक करा, सेव्ह ॲज ऑप्शनला क्लिक करा, त्यानंतर इथे ब्राउज बटनवरती क्लिक करा आणि इथे फाईल नेममध्ये क्लिक करा आणि इथे टाईप करा स्पोर्ट साइन अप आणि सेव्ह करा. त्यानंतर इथे सबमिट करा. पुढे आहे बघा, इन द गिवन वर्कशीट सिलेक्ट सेल B2 अँड एंटर द गिवन टेक्स्ट स्पोर्ट साइन अप शीट इन इट अँड मेक इट बोल्ड. तर B2 सेलमध्ये आपल्याला स्पोर्ट साइन अप टेक्स्ट टाकायचे आहे आणि त्याला बोल्ड करायचे. तर सर्वात अगोदर B2 सेल कुठे ते बघा, हे B अँड हे 2 म्हणजे हे स्पोर्ट. या स्पोर्टवरती क्लिक करा आणि डायरेक्टली टाईप करा स्पोर्ट साइन अप. हे टाईप केल्यानंतर बाहेर क्लिक करा बाजूला आणि नंतर परत एकदा त्या स्पोर्टवरती क्लिक करा आणि नंतर इथे बोल्ड ऑप्शनला क्लिक करा आणि सबमिट करा. पुढचा प्रश्न आहे बघा, इन द डिस्प्लेड शीट इन्सर्ट पिक्चर इन सेल B1 युझिंग इन्सर्ट टॅब इलिस्ट्रेशन ग्रुप. तर B1 सेलमध्ये आपल्याला एक पिक्चर इन्सर्ट करायचा आहे. त्यासाठी काय करायचं आहे, सर्वात अगोदर B1 या सेलवरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर इन्सर्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे, यानंतर इथे पिक्चर नावाचा एक ऑप्शन दिलेला आहे त्यावर क्लिक करा आणि तुमच्या कॉम्प्युटरमध्ये जिथे कुठे चित्र असेल पिक्चर फोल्डरमध्ये वगैरे त्या ठिकाणाहून तुम्ही एक इमेज या ठिकाणी इन्सर्ट करा. एक कुठली इमेज सिलेक्ट करा आणि इन्सर्ट करा आणि सबमिट करा. पुढे आहे, इन द डिस्प्लेड एक्सेल शीट डिलीट द हॉरिझॉन्टल शीट युझिंग होम टॅब सेल्स ग्रुप डिलीट ऑप्शन अँड डिलीट शीट. हॉरिझॉन्टल नावाची एक शीट आहे यामध्ये, ती आपल्याला डिलीट करायची आहे. कशी करणार, या ठिकाणी सगळ्यात खाली दिलेले हॉरिझॉन्टल, या हॉरिझॉन्टलवरती क्लिक करा, त्यानंतर इकडे वरती उजव्या कोपऱ्यात डिलीट ऑप्शन दिला आहे त्या डिलीटवरती क्लिक करा, त्या ॲरोवरती क्लिक करा, त्यामध्ये डिलीट शीट हा ऑप्शन तुम्हाला भेटेल, त्यावरती क्लिक करा आणि सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द डिस्प्लेड एक्सेल शीट डिलीट द हॉरिझॉन्टल शीट युझिंग होम टॅब सेल्स ग्रुप अँड डिलीट ऑप्शन अँड डिलीट शीट. तर हॉरिझॉन्टल शीट काय करायची आपल्याला, डिलीट करायची आहे. त्यासाठी काय करायचे, हॉरिझॉन्टलवरती क्लिक करा, त्यानंतर इथे डिलीट, हा परत तोच प्रश्न आलाय, डिलीट शीट.
शेवटचा प्रश्न. इन द गिवन एक्सेल शीट सिलेक्ट द कॉलम ए अँड डिलीट द इट युझिंग होम टॅब सेल्स ग्रुप डिलीट ऑप्शन मेनू. तर ए कॉलम आपल्याला डिलीट करायचा आहे. यासाठी सर्वात अगोदर ए कॉलमवरती क्लिक करा. त्यानंतर इथे डिलीट ऑप्शनला क्लिक करा आणि यामध्ये डिलीट शीट कॉलम या ऑप्शनला क्लिक करा आणि सबमिट करा. तर अशा प्रकारे आपल्या इथे डू इट युअर सेल्फ ही टेस्ट पूर्ण झाली. एंड एक्झाम करूया. आता आपण बघूया सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट करूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे बघा. इन द सायन्स लॅब यू नीड टू डिस्प्ले युअर कम्प्युटर स्क्रीन ऑन अ बिग व्हाईट वॉल विच डिव्हाइस विल यू यूज. तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा सेकंड, प्रोजेक्टर. नेक्स्ट क्वेश्चन आहे. अ डिझायनर इन युअर स्कूल use a special printer that drawed large diagram on big sheet. Which device is this? तर याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड, प्लॉटर. नेक्स्ट क्वेश्चन आहे. युअर म्युझिक टीचर वॉन्ट टू लिसन टू द ऑडिओ आउटपुट फ्रॉम द कम्प्युटर. विच डिव्हाइस शुड बी कनेक्टेड. करेक्ट आन्सर आहे सेकंड, स्पीकर. आवाज ऐकण्यासाठी काय स्पीकर जोडले जातात. नेक्स्ट आहे. ड्युरिंग अ ऑनलाईन मीटिंग यू कॅन हेअर other through small speakers place on your ears. What are these called? Correct answer आहे याचं सेकंड, हेडफोन. नेक्स्ट क्वेश्चन आहे. while applying for a government ID the officer asks you to place your finger on a device to capture your fingerprint. Which device is this? Correct answer आहे सेकंड, biometric scanner. Next question आहे. you attend a online class where your teacher can you see on the screen. Which device capture your video? Correct answer आहे याचं सेकंड, webcam. Next question. while recording a song on your computer which device do you speak into to record your voice? Correct answer आहे याचं सेकंड, microphone. Next question आहे. a school lab has a large machine that prints digital file onto paper. Which device is in this? तर याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड, प्रिंटर. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. इन युअर स्कूल्स कम्प्युटर लॅब यू नीड टू प्रिंट अ लार्ज नंबर ऑफ डॉक्युमेंट क्विकली. विच प्रिंटर विल बी मोस्ट इफिशियंट. करेक्ट आन्सर आहे याचं सेकंड, इंकजेट प्रिंटर. हो सॉरी याचा आन्सर आहे फर्स्ट, लार्ज लेझर प्रिंटर. लास्ट क्वेश्चन आहे. युअर अंकल वर्क इन अ शॉप अँड यूज अ प्रिंटर दॅट also make duplicate carbon copies on continuous paper. Which printer is this? करेक्ट आन्सर आहे थर्ड, डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. तर या ठिकाणी आपलं सेशन कंप्लीशन टेस्ट पूर्ण झाली आणि सेशन 28 या ठिकाणी पूर्ण झालंय. आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल ठरला असेल. हेल्पफुल ठरला आहे तर एक लाईक जरूर करा. चॅनलला जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा. एक लाईक आणि सबस्क्राईबने आपलं काही नुकसान होणार नाही आहे.